सध्या साध्या घरची मुलगी. वडिलांचं निधन झालं. आईने चहाचं दुकान चालवून मुलांना वाढवलं. रीना घरातील मोठी मुलगी. जबाबदाऱ्या जास्त, पण तिचं मन मात्र स्वप्नाळू होतं. तिला चांगली नोकरी, सुंदर आयुष्य हवं होतं. मनीष वर्मा, लोणी, गाझियाबादचा तरुण. वडील साध्या नोकरीत, मनीष ॲटो चालवत होता, पण खर्ची आणि थोडासा लंपट स्वभावाचा. त्याला वाटायचं की त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली तर त्याचं जग बदलून जाईल. एकदा आनंद विहार बसस्टँडवर मनीष ॲटो चालवत असताना रीना जवळजवळ अपघातात सापडली. मनीषने ॲटो थांबवून तिला विचारलं. रीना त्या दिवशी खूप दुःखी होती. तिने आपली व्यथा त्याला सांगितली. मनीषला तिची दया आली. त्या क्षणापासून त्यांचं बोलणं सुरू झालं. फोन नंबर एक्सचेंज झाले. मनीष तिला फिरवायचा, खायला न्यायचा, दारू पिऊनही तिला खुश करण्याचा प्रयत्न करायचा. हळूहळू दोघं जवळ आले. अखेरीस डिसेंबर 2013 एका मंदिरात त्यांचं लग्न झालं. रीना मात्र हे लग्न कुटुंबापासून लपवून ठेवते. तिच्या घरच्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी विरोध केला नाही, कारण रीना प्रौढ होती. लग्नानंतर मनीषला वाटलं होतं की त्याला बायकोकडून प्रेम आणि आधार मिळेल, पण वास्तव वेगळं होतं. रीनाचे खर्च खूप वाढले. कपडे, फिरणं, खाणं. मनीषची ॲटो विकली गेली. घरातून दागिने विकून खर्च भागवावा लागला. मनीष सतत बेकार असायचा आणि रीनाच्या खर्चावर अवलंबून राहिला. रीना त्याच्याकडे आता ओझ्यासारखं पाहू लागली. तिचं मन दुसरीकडे वळायला लागलं. रीना नोएडामधील एका कंपनीत काम करू लागली. तिथे तिची ओळख झाली सोनू नावाच्या सहकाऱ्याशी. कंपनीचं काम करताना ते अनेकदा एकत्र फिरायचे. हळूहळू दोघं जवळ आले आणि त्यांचं नातं शारीरिक पातळीवरही गेलं. रीनाने मनीषपासून अंतर वाढवलं. मनीषला शंका आली. त्याने चौकशी केली आणि त्याला कळलं की रीना आणि सोनू एकत्र आहेत. मनीषने रीनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने धमकावलं, जर तू सोनूसोबत संबंध ठेव